नमस्कार. मी पायल. सो आपण दर सॅटर्डे संडे आपण व्हिजिट करत असतो, न्यू न्यू प्लेसेसला एक्सप्लोर करत असतो. तर या सॅटर्डे संडे आम्ही कसोली आणि शिमला एक्सप्लोर करायला आले. तर पाऊस आहे आणि वेदर पण अतिशय खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. तो आम्ही मॉर्निंगलाच कसोलीमध्ये आलोय. तर मेन चर्च पासून तर हे टेम्पल जे आहे हनुमानजींचं, श्री हनुमानजींचं जे टेम्पल आहे ते 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि तिथे आत मोबाईल अलाउ नाही आहे. आणि तो पूर्ण जो एरिया आहे तो एअरफोर्स एरिया आहे आणि त्या अंडर ते टेम्पल आहे. तर त्याची पण हिस्ट्री आहे, तर मी तुम्हाला पुढे सांगेलच. सो मॉर्निंगला खूप छान रेनी वेदर झालंय आणि ट्रेक करताना पण खूप मज्जा येते. सो आम्ही इथे स्टॉप घेऊन ब्रेकफास्ट करून लगेच निघालोय. सो फायनली आम्ही एअरफोर्स मेन गेटला पोहोचलो आणि आत एंट्री केल्यानंतर आपले लगेज आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट आपल्याला सबमिट करावं लागतात, आत अलाउ नाहीये. सो आम्ही दर्शन करून 1.5 तासामध्ये खाली आलो. तर तिथली स्टोरी अशी आहे की मंकी पॉइंट हे हायेस्ट पीक आहे कसोली मधलं. 6300 फीट असं आहे. असं मानलं जातं की रामायणामध्ये संजीवनी बुटी आणताना भगवान हनुमान या डोंगरावरून गेले आणि त्यांचा पाय या ठिकाणी टेकला. मंकी पॉइंट पाहिल्यानंतर आम्ही गिलबर्ट ट्रेलला चाललोय. गिलबर्ट ट्रेल इन कसोली इज ओपन डेली फ्रॉम 6 AM to 6 PM. तिथे सनराईज आणि सनसेट बघायला खूप छान वाटतं. एंट्री फी नाहीये आणि टोटल पाथ जर का असेल तर तो 1.5 किलोमीटरचा असेल. सो तुम्ही तेही एक्सप्लोर करा, खूप छान स्पॉट आहे. सो आम्ही इथे खूप टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर पुन्हा बॅक टू ट्रेक अगेन 1.5 किलोमीटर आणि पुन्हा आम्ही चर्च बघायला आलोय, जे कसोलीमधलं सर्वात जुना चर्च आहे. हे एक सुंदर, अतिशय सुंदर चर्च 1853 पासून फेमस आहे. इथे जुन्या ग्रेव्स देखील पाहायला मिळतात. जुन्या काळातील क्लॉक टॉवर आजही त्याची खासियत आहे. मॉल रोडच्या जवळच हे चर्च आहे. पायी अंतरावरही आपण या चर्चला जाऊ शकतो. कसोली मधलं ऐतिहासिक लँडमार्क म्हणून याला पाहिलं जातं. आता आम्ही चर्च मधनं बाहेर पडलोय आणि आता आम्ही हेरिटेज मार्केटला जातोय. सो बघूया तिथे काय काय नवीन भेटतंय. हे मॉल रोडचं मार्केट आहे. इथे खूप छान वस्तू आहेत. सो यावेळी आपण हेरिटेज मार्केटला जाऊ शकतो आणि या साइडने आपण चर्चकडे पुन्हा जाऊ शकतो. सो या पॉइंट पासून हेरिटेज मार्केट स्टार्ट होतंय. बघूया तिथे काय नवीन आहे किंवा काय युनिक आहे जे आपण फर्स्ट टाइम बघणार आहोत. मॉर्निंग टाइम आहे, सो गर्दी फारशी काय बघायला मिळत नाही. हवा तेवढा वेळ पुरेसा आहे शॉपिंग साठी. काय ते नाही करते याच्यावर. आ जाओ कुलचा नहीं और यार तुम आ करिए इथे एक फेमस स्वीट आहे. तिथे बन समोसा जो आहे तो खूप फेमस आहे आणि खूप छान टेस्ट लागते. जर तुम्ही कसोलीमध्ये आला तर प्लीज तुम्ही ते ट्राय करा. आणि पेस्ट्री पण छान आहे इथली. बरं. हाँ जी बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत ज्या आपल्याकडे पण अवेलेबल आहेत. पण मला जे आवडलं ते बँगल्स. तर ते बँगल्सची डिझाईन मला आवडली. ते काहीतरी युनिक वाटत होतं, सो मी ते बाय केलं. सो नेक्स्ट स्टॉप आपला शिमल्याला आहे. सो आम्ही या साईडने जिथनं अंतर कमी पडतं आम्ही बस स्टँडवर चाललोय. तिथनं आपल्याला सोलनची बस मिळेल आणि सोलनवरून आपल्याला शिमल्याला जायला भेटेल. पानी रखी पैदल ही आना पड़ा नीचे से।
सो फायनली आम्ही बस स्टॉपवर आलोय आणि इथनं प्रत्येक तासाला शिमल्यासाठी बस असते. सो आपल्याला आधी सोलनला जावं लागेल आणि मग शिमला. आता नेक्स्ट स्टॉप म्हणजे शिमला आपल्याला 3 तासानंतर येणार आहे. तोपर्यंत आपण व्ह्यू एन्जॉय करूया. आता आम्ही शिमल्याला आलोय आणि आता शिमला बस स्टँडवरनं आम्ही ओल्ड बस स्टँडवर जाणार आहे. आणि अंतर फारसं नाहीये. 16 रुपीज मध्ये पर पर्सन आपल्याला ओल्ड बस स्टँडला बस सोडते. जर तुम्ही शिमल्याला येत असाल तर तुम्ही ही ओल्ड बस स्टँडला जाण्याचं प्रेफर करा, कारण की मॉर्निंगला जर तुम्हाला तिथनं फिरायचं असेल तर ते अंतर तुम्हाला जवळ पडेल. सो आता 6:30 झालेले आहेत आणि आता आम्ही रूम बघतोय. सो रूम इझिली अवेलेबल होतात. सो आम्ही ही रूम घेऊन फ्रेश झालो आणि रेस्ट केली अँड फायनली आम्ही रेडी झालो सेकंड डेला शिमला एक्सप्लोर करण्यासाठी. आणि आमच्या रूम मधनं इतका सुंदर व्ह्यू दिसत होता मॉर्निंगचा की बस. सो आम्ही लवकर रेडी झालो होतो फक्त आणि फक्त फोटोजसाठी, कारण की सकाळी गर्दी खूप कमी असते आणि मॉल रोड पण ओपन नसतो, शॉपिंग मार्केट पण बंद असतं. सो आम्ही पटपट रेडी होऊन आम्ही चर्चच्या साईडला निघालो. सो या स्पॉटला जब वी मेटचा सीन शूट झालेला आहे. सो आम्ही तो रिक्रिएट केला आणि एन्जॉय केला तो मोमेंट. सो मॉर्निंगला वेदर खूप क्लीन आहे आणि गर्दीही फारशी नाहीये. सो तुम्हीही प्रेफर करा की मॉर्निंगला तुम्ही या गोष्टी एक्सप्लोर करा. या साईडला चर्च आहे आणि ह्या साईडला मॉल रोड आहे. हे शिमल्याचं स्कॅन्डल पॉइंट आहे. एरिया खूप मोठा आहे आणि इथे आपल्याला 3 इडियट्स मूवीचा सीन बघायला भेटतो आणि इथनं टॉप साईडने आपल्याला पूर्ण स्कॅन्डल पॉइंट बघायला भेटतो. आणि फायनली शिमल्याचं फेमस चर्च, इथे बादल मूवीचा पण सीन शूट झालेला आहे. बस बोल ना. नेक्स्ट स्टॉपला आपण पद्मनाभला जाऊया. हो मस्त म्हणजे फ्रेश बऱ्या चार्ट्स लाईक स्टँडर्ड बोलण्या मला राग नॉर्मल बोल. हां त्या नाही तरीच बोलतो आहे आज सांगतो सगळं. स्कॅन्डल पॉइंट वर जातोय. तुम्हाला पण तिथला व्ह्यू आम्ही लवकरच शेअर करतो. स्टे ट्यून. तमाशा मूवीचा सीन सुद्धा इथे शूट झालाय. सो आम्ही तिथे पण पिक्चर्स क्लिक केली. त्यानंतर आम्ही बादल मूवीचा शूट जिथे झालाय तिथे गेलो. तिथे पण आम्ही पुन्हा बॉलिवूड रिक्रिएटिंग इरा क्रिएट केला आणि तिथला व्ह्यू एन्जॉय केला. फायनली आम्ही ब्रेकफास्टसाठी पुन्हा विजय स्वीट्सला आलो, जे शिमलामध्ये खूप फेमस आहे. तिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स ट्राय करू शकता. तिथली चना भटुरे डिश खूप फेमस आहे. सो आम्ही पण ती ट्राय केली. खूप छान टेस्ट आहे. त्यानंतर फायनली त्रिशूळ बेकरीला आलो आणि तिथल्या आम्ही पेस्ट्रीज ट्राय केल्या ज्या खूप स्वीट आहेत. शिमला फिरून झालंय. आता आम्ही जाखू टेम्पलला निघणार आहोत. सो आता रूमकडे चाललोय आणि थोड्या वेळात फ्रेश वगैरे होऊन चेंज करून आम्ही जाखू टेम्पलचा ट्रेक करणार आहे. 5 किलोमीटर ऑलमोस्टचा ट्रेक. आम्ही रेडी झालो जाखू टेम्पलकडे जाण्यासाठी आणि आता सर्व शॉप ओपन झालेली आहे. हे हेरिटेज मार्केट आहे. इथे म्हणजे होलसेल रेट्स मध्ये आपल्याला गोष्टी मिळून जातात आणि पुढे जाऊन मॉल रोड पण ओपन झालेला आहे. तिथे पण खूप छान छान वस्तू आहेत आणि खूप छान क्वालिटी मिळते. आणि हेरिटेज मार्केटमध्ये कॉस्मॅटिक, क्लोथिंग्स, आपले सँडल्स, शूज सर्व काही अवेलेबल आहे आणि त्याचे रेट्स खूप खूप पण काही कमी नाहीये. बट येस आहे अवेलेबल, आवडतील तुम्हालाही. हे मॉल रोड आहे, तिथे सर्व शॉप ओपन झालेले आहेत आता. इथे छान क्वालिटी मिळते. पुन्हा त्रिशूळ बेकरीकडे आलोय आणि तिथे पुन्हा दुसरी पेस्ट्री ट्राय करणार आहे आणि त्याची पण टेस्ट खूप स्वीट होती. आणि स्कॅन्डल पॉइंटला आईस्क्रीम तर बनताच. आणि हा टॉप व्ह्यू आहे स्कॅन्डल पॉइंटचा, खूप छान आहे. तिथनं आपल्याला माउंटेन रेंज पण दिसते आणि आता गर्दी पण वाढत चालली आहे. आणि या साईडनेच आपल्याला जाखू टेम्पलचा ट्रेक स्टार्ट. शिमल्याला आल्यानंतर गोलगप्पे नक्की ट्राय करा. आपल्यापेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट लागते आणि त्यांच्या मधले पाणी आहे जिथे थंड असतं, त्या थंड पाण्यामुळे अजून टेस्ट छान लागते. तर तुम्ही ते नक्की ट्राय करा. फायनली आता आम्ही जाखू टेम्पलचा ट्रेक स्टार्ट केलाय.
टोटल 5 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि त्याचं अंतर फारसं नाही आहे आणि पुढे गेल्यानंतर स्टेप्स पण लागतात आणि फायनली आम्ही वरती पोहोचलोय. आता फक्त 500 मीटरचं अंतर राहिलंय आणि इथे एक टेम्पल आहे. सो इथे आल्यानंतर एक बालकनाथ टेम्पल आहे. सो तिथे आम्ही दर्शन घेतलं, थोडंसं रेस्ट केला आणि पुन्हा शेवटचं 500 मीटरचा ट्रेक राहिलेला आहे, तो आम्ही कंटिन्यू केला. जाताना वरती हनुमान चालीसा लिहिली आहे, सो तुम्ही पण ती रीड करत जा. टाइम इतक्यात निघून जाईल, कळणार पण नाही. इथे भगवान हनुमानाची 106 फूट उंच मूर्ती आहे, जी स्कॅन्डल पॉइंट पासून पण दिसते. रामायणातील कथेनुसार भगवान हनुमान जेव्हा संजीवनी बुटी आणण्यासाठी जात होते, तेव्हा त्यांनी या ठिकाणी विश्रांती घेतली होती. आम्ही ट्रेक कंप्लीट करून जाखू टेम्पलला आलोय. यहाँ पे आणि त्यांचंच इथे छोटंसं मंदिर पण आहे. सो गर्दी खूप आहे. सो आम्ही पहिले दर्शन घेतली आणि बरेचशी लोक मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचतात. सो आम्ही पण हनुमान चालीसा वाचली आणि इथे छोटासा गार्डन आहे. सो आम्ही ते पण एक्सप्लोर केला, तिथं टाइम स्पेंड केला आणि फायनली इथे लंगर आहे. सो आम्ही तिथेही लंच केला आणि त्यानंतर आम्ही आणि एक छोटीशी आठवण म्हणून मॅग्नेट घ्यायला विसरू नका. जर तुम्ही पण शिमलाला येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की या ठिकाणांना भेट द्या आणि तुमच्या आयुष्यात एक सुंदर आठवण जोडा. नेक्स्ट ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये न्यू डेस्टिनेशन सोबत. बाय.